श्लोक 14. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. अर्थ, ईश्वर लोकांचे कर्तृत्व, त्यांची कर्मे व कर्मफलाचा संयोगही निर्माण करत नाही, तर ज्याचा त्याचा स्वभावच सर्व काही करत असतो. विवरण: संयमी पुरुष मनाने सुद्धा कर्माचा त्याग करून या नरदेहात सुखाने राहतो. अहंकाराचा त्याग करून अकर्तृत्वाची भावना बाळगून साक्षी रूपाने राहतो, असे मागील श्लोकात सांगितले आहे. तर या श्लोकात प्रत्येकजण आपापल्या स्वभावाप्रमाणे कर्म करतो, ईश्वर काही सुद्धा करत नाही, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आपण कोणत्याही गोष्टीचे म्हणजे कर्माचे कर्तेपण किंवा कर्तृत्व स्वतःकडे घेण्याची प्रत्येकजण धडपड करत असतो आणि ती त्याची तशी प्रवृत्ती पण असते. स्वतःचे इच्छेने प्रत्येकजण कर्म करीत असतो. प्रभू म्हणजे ईश्वर किंवा परमेश्वर अशा प्रकारचे कोणतेच कर्तृत्व तो निर्माण करत नाही, मात्र संधी उपलब्ध करून देतो. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम ईश्वर करतो. पण ते कार्य करायचे का नाही हे ठरविण्याचा अधिकार ज्याचा त्यालाच असतो. शिवाय काम करावे, काय करावे किंवा काय करू नये याचे ज्ञानही प्रत्येक माणसाला त्यानेच दिलेले आहे. पण सर्वजण त्या ज्ञानाचा उपयोग करून घेतातच असे नाही. काही वेळा ते मोहात पडल्याने तसे कर्म करत नाहीत. आपल्याला मागच्या अध्यात एका ठिकाणी अर्जुनाने विचारले की अथकेन प्रयुक्तोयम पापै चरती पुरुषः. अर्जुनाने असं भगवंताला विचारलेलंच होतं, कारण तेव्हा भगवंत म्हणाले की काम एष क्रोध एष, काम व मोह हे त्याचे प्रमुख कारण आहे. आपण नेहमी म्हणतो की परमेश्वरांनी हे काम केले, पण ते तसे खरे नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या मर्जीने प्रत्येक कर्म करत असतो. मिळालेल्या संधीचे काय करायचे याचे स्वातंत्र्य ज्याला त्याला आहे. उदाहरणार्थ, परमेश्वराने अनेकांना गाण्यासाठी चांगला आवाज म्हणजेच गळा दिलेला असतो. कोणी त्याचा उपयोग करून घेण्यासाठी अविरत प्रयत्न करतो, तर कित्येक जण आळसाने त्याकडे दुर्लक्ष करतात, अनेक सबबी सांगत राहतात. अशा अनेक गोष्टी दैनंदिन जीवनात आपल्याला नित्य अनुभवायला येतात. आपण थोडंसं इकडे तिकडे निरीक्षण केलं तर आपल्या या अशा गोष्टी सहज लक्षात येतील. कर्म केले की त्याचे फळ आपल्याला मिळणारच. ती एक प्रतिक्रिया आहे. प्रत्येक क्रियेला तिच्याच तोडीची प्रतिक्रिया विरुद्ध दिशेने घडत असते. या प्रतिक्रियेत कोणताही हस्तक्षेप हा प्रभू म्हणजेच परमेश्वर कधीच करत नाही. म्हणून कर्माप्रमाणे कर्मफळसुद्धा स्वभावतःच म्हणजे स्वाभाविकपणे मिळत असते. स्वभाव म्हणजे असण्याची स्थिती. यामध्ये कर्मफल जसे स्वभावानुरूप मिळते, म्हणजेच क्रियेला प्रतिक्रिया येते, ही असण्याची स्थिती आहे. प्रत्येक गोष्टीचे कर्तृत्व स्वतःकडे घेणे व त्या त्या मनुष्याचे स्वभावानुरूप घडणे म्हणजे काय आहे की प्रत्येक गोष्टीचं कर्तृत्व हे त्या माणसाच्या स्वभावानुरूपच घडत राहते आणि ते तसेच असते. प्रत्येकजण स्वभावाप्रमाणेच कर्म करतो आणि ही स्थिती सातत्यानेच असते. त्यात कधी बदल होत नाही. गुण जन्मजात असतात, ते पूर्वकर्मानुसार निर्माण होतात. गुण बदलता येत नाहीत. म्हणजे ओरिजिनल ज्याला आपण अगदी स्वभावताच एखाद्याचा जो गुण असतो तो बदलता येत नाही, पण माणसाला आपला स्वभाव प्रयत्नपूर्वक बदलता येतो. म्हणजे जे जन्मजात आपल्याला गुण मिळालेत, म्हणजे असं बघा की एखादी व्यक्ती खूप गोरी आहे,
तर त्याला काही काही वेळा त्याच्या गोरेपणाचा उभं घेतो किंवा अनेक काळ्या लोकांना असं वाटतं की मला गोरं होता आलं तर बरं ना. आणि मग आजकाल बाजारात विविध प्रकारची काय सौंदर्य प्रसाधनं मिळतात आणि ते गोरे होण्यासाठी आहेत वगैरे असं सांगतात आणि लोक त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. पण तसं प्रत्यक्षात काळा रंग कधी गोरा होऊ शकत नाही. काही चांगल्या गोष्टीसुद्धा मनाने निश्चय करून तसे प्रयत्न केल्यास आपण करू शकतो. जसे एखादी कला, त्या विषयाचा अभ्यास करून आपण शिकू शकतो आणि त्यात पारंगततासुद्धा येऊ शकते. समर्थ ज्याला आगंतुक गुण म्हणतात ते हेच. समर्थ म्हणतात की रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चाले उपावो, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. जेणेकरून माणूस स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणू शकतो. मात्र यासाठी त्याला खूप प्रयत्नाची आणि सातत्याची अत्यंत गरज असते. आपल्याला रामशास्त्री प्रभूने किंवा पाणिनी यांची गोष्ट माहिती आहे की लहान वयात त्यांना अभ्यास जमला नाही, पण कोणीतरी अपमान केला किंवा काहीतरी घटना घडली आणि ते स्वतः संपूर्ण बदलले आणि त्यांनी पुढचं शिक्षण घेऊन त्या त्या विषयात ते पारंगत झाले. प्रभू प्र अधिक भू, प्रकर्षाने अस्तित्वात असलेला तो प्रभू आणि ती एक शक्ती आहे. ती हे सर्व विश्व निर्माण करते, ते चालविते असा आपला विश्वास आहे. ख्रिश्चन लोकांचा प्रभू मात्र वेगळा आहे, कारण त्याला प्रेषित म्हणतात. तो मानव सदृश आहे. नाही, खरे तर तो मानवच आहे. त्यामुळे त्याला आवडनिवड आहे, रागद्वेष आहे, असले विकार पण त्याच्यात आहेतच. कधी कधी सैतान या प्रभूचा पराभव करतो, पण आपला प्रभू सर्व शक्तिमान आहे. तो सर्व व्यापक आहे. तो सर्व प्राणी मात्रात अंश रूपाने असतो. तो प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगायला लावतो. पापाचे फळ भोगल्या वाचून गत्यंतर नसते. नुसता पश्चाताप करून पाप नाहीसे होत नाही. आपल्या व त्याच्या मूलभूत कल्पनेतच फरक आहे. आपल्याला वाल्ह्या कोळ्याच्या गोष्टीची इथे थोडीशी आठवण करून देते की वाल्ह्या कोळ्याला पश्चाताप होतो, पण पश्चाताप झाला म्हणून त्याची पापं जात नाहीत, तर त्याच्यासाठी त्याला अनेक वर्ष रामनाम आणि तप करावे लागते आणि तेव्हाच ते त्याचे पाप नाहीसे होते. आणि हा विषय सर्वांनी आपल्याला निश्चितपणे लक्षात ठेवण्याजोगा आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 15. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. अर्थ, परमार्थदृष्ट्या विचार केला तर व्यापक परमात्मा कोणाचे पाप किंवा पुण्य ग्रहण करत नाही, पण अज्ञानाने ज्ञान आवृत्त झाल्यामुळे सर्व जीव मोहित होऊन ईश्वरच सर्व काही करतो असे मानतात. विवरण. मागील श्लोकात ईश्वर लोकांची कर्मे, त्यांचे कर्तृत्व किंवा फलाचा संयोग किंवा भोग काहीच निर्माण करत नाही, तर प्रत्येकजण आपल्या स्वभावाप्रमाणे वर्तन करून ते सर्व भोगतो असे भगवंतांनी सांगितले आहे. या श्लोकात सर्व काही ईश्वरच करतो असे म्हणणारे लोक अज्ञानाने मोहित झालेले असल्याने ते तसे म्हणतात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. अज्ञान म्हणजे अल्प किंवा अर्धवट ज्ञान. ज्ञान म्हणजे जाणणे. येथे अनुभव खूप महत्त्वाचा आहे. इंद्रियांचे ज्ञान हे अर्धवट ज्ञान आहे. देहाचे ठिकाणी सत्यबुद्धी म्हणजेच देहाला खरे मानणे हेच ते अज्ञान. हे विश्व आणि येथील प्रत्येक दृश्य गोष्टीला खरे मानणे किंवा आपण ज्याला चक्षुर्वै सत्यम म्हणतो ते अर्धवट ज्ञान म्हणजेच अज्ञान असते. या आणि अशा सर्व गोष्टीला आपण खूप महत्त्व देतो आणि खऱ्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो. ज्ञानदेव म्हणतात, पापपुण्ये अशेषे पासीच असतू न देखे आणि साक्षीही होऊ न शके
येरी गोठी कायसी. सर्व पाप पुण्याचे सर्व पाप पुण्याचे जवळ असूनही त्यांना पाहत नाहीत. म्हणून तो निर्माण करतो, पालन करतो, संहार करतो, असं सर्व काही लोक जे बोलतात ते अज्ञानाचे लक्षण आहे असे निश्चितपणे समजावे. ना दत्ते म्हणजे तो काहीच देत नाही. तो विभू आहे. विभू म्हणजे विशेषत्वाने अस्तित्वात असलेला. प्रभू किंवा परमात्मा, परमेश्वर, तो कसा आहे तर तो सर्वत्र भरलेला आहे. तो सर्वांना शक्ती पुरवतो, पण तो स्वतः अलिप्त राहतो. हेच त्याचे विशेषत्वाने असणे आहे. आणि हा विभू कोणाचेही कर्म किंवा कर्माचे फल नष्ट करत नाही. तो विश्वकार्यात संपूर्णपणे अलिप्त असाच असतो. काही महाराज म्हणजे मोठे लोक आजकाल तथाकथित काय जे स्वतःला महाराज बुवा किंवा काही संत वगैरे असं म्हणून घेतात, ते इतर लोकांना सांगतात की तुम्ही भक्ती करा किंवा दुसरं काही करू नका, तुम्ही इथे या आणि माझी सेवा करा. मी सांगतो तसं फक्त वागा. मी तुमची सर्व मागील पापाची गाठोडी आहेत ती नाहीशी करीन. पण प्रत्यक्षात असे काही होत नाही, कारण आपले पूर्वकर्म भोगूनच संपवावे लागते. भोगात एव क्षयाया असे म्हटलेले आहे. कोणत्याही दुष्कृत्याला माफी नसते. तसा या विभूचा कायदाच आहे आणि तो सर्वांना सारखाच लागू आहे. मात्र योग्याची चित्तवृत्ती समझाली की भोग भोगताना त्यांना त्याचा त्रास वाटत नाही. इथे एक छोटीशी गोष्ट सांगते की समर्थांना एकदा खूप थंडी वाजायला लागली आणि थंडी वाजून त्यांना खूप ताप आला आणि इतकी थंडी वाजत होती की ते असे संपूर्ण थडथड उडत होते. अगदी घोंगडी आणखी काय काय घेतलं पासोडी तरी त्यांची काही थंडी राहत नव्हती. आणि नेमकं काय झालं, त्याच दिवशी शिवाजी महाराज गडावर त्यांना भेटायला आले. आता महाराजांना जर कळलं असतं की समर्थांना बरं नाही आहे, अमुक आहे, तर त्यांना वाईट वाटलं असतं. म्हणून समर्थांनी आपल्या सामर्थ्याने ते जे हिव म्हणजे ती जी थंडी असते ती एका छाटीत भरली आणि ती छाटी आपल्या मांडीखाली ठेवून दिली. महाराज आले आणि समर्थांच्या समोर बसले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की समर्थांच्या मांडीखाली काहीतरी असं थडथड थडथड, आपल्याला थंडी वाजून आल्यावर कसं उडत असतो आपण, आपलं अंग असं कापत असतं, अशी काहीतरी हालचाल होतीये. आणि समर्थांना महाराजांनी विचारलं की अहो हे नक्की काय आहे तुमच्या मांडीखाली. तर समर्थ हसतात आणि त्यांना म्हणतात की अहो आता तुम्ही एवढे मला भेटायला आलात म्हणून मला की नाही खूप थंडी वाजत होती, तर ते जे हिव आहे, ती जी थंडी आहे ती थोड्या वेळापुरती मी या छाटीत भरून ठेवली आहे. महाराजांना खूप विस्मय वाटतो, आश्चर्य वाटतं. ते म्हणतात मग एवढं जर तुमच्याजवळ सामर्थ्य आहे तर मग तुम्ही एरवी हा एवढा कशाला त्रास करून घेताय. तर समर्थ म्हणाले की अहो हे सगळे तात्पुरते आहे, नाहीतर माझे जे पूर्वसुकृत आहे ते मला भोगूनच संपवायला हवे, त्याला काही पर्याय नाही. तर ह्याच्यातला एक महत्त्वाचा लक्षात घेतला पाहिजे विषय की आपलं जे पूर्वकर्म आहे ते भोगल्याखेरीज संपतच नाही. ज्याप्रमाणे कर्माचे फल प्रभू नष्ट करत नाही, त्याचप्रमाणे तो कर्ता कर्म किंवा कर्माचे फल निर्माण सुद्धा करत नाही. सूर्य उगवल्यावर सारी सृष्टी कामाला लागते, पण याचे कर्तेपण सूर्याकडे नसते. तसेच प्रत्येकाची प्रकृती आपापले कर्म करीत असते. प्रकृतीचे परिवर्तन स्वभावताच होत असते. त्यातून कर्ता कर्म कर्मफल ही अनायासे गतिमान होत राहतात. येथे कोणाचेही कर्माचा पापपुण्याचा संबंध परमेश्वराशी नसतो. काही लोक लबाडीने असे म्हणतात की आम्ही काय करणार, अहो आम्हाला परमेश्वरानेच तशी बुद्धी दिली. पण हे काही खरं नसतं. तो माणसाला संधी देतो. अशा वेळी काही लोक संधीचे सोनं करतात आणि बुद्धीचे ऐकतात. एखादी गोष्ट करावी का करू नये हे बुद्धी नक्की सांगते, पण माणसाला एखाद्या वेळी मोह होतो. मोहापायी तो अगदी नको ती गोष्ट करतो आणि मोह म्हणजेच अज्ञान. चांगले काय वाईट काय, काय करावे हे न समजणे म्हणजे अज्ञान. ज्यावेळी त्याचे मन स्थिर असते तेव्हा तो चांगलेच काम करतो. त्याला चांगले काय वाईट काय याचा निर्णय घेता येतो आणि यालाच
निरक्षीर विवेक असे म्हणतात. एक छोटीशी गोष्ट सांगते. कुठेतरी व्हॉट्सअपवर किंवा आलेली एक आपल्या बऱ्याच लोकांना माहिती ही असेल ही गोष्ट, की एक अगदी गरीब गृहस्थ असतो आणि त्याला एक मुलगी असते. नवीनच मोबाईलचं सगळं काही निघालेलं असतं आणि त्या मुलीला मोबाईल हवा असतो आणि ती त्याच्यासाठी सारखा वडिलांच्याकडे हट्ट करत असते. पण मोबाईल विकत घेणे इतकी ह्या गृहस्थांची परिस्थिती नसते. एकदा काय होतं, एकदा ते बँकेत जातात आणि तिथे बँकेत काउंटरवर कोणाचा तरी मोबाईल विसरलेला असतो आणि ते बराच वेळ बघतात की तो मोबाईल तिथेच पडून आहे आणि मग त्यांना असं वाटतं की आता हा मोबाईल तर इथे कोणी घेत नाही आहे, कुणाचा आहे काय माहिती. आपल्या मुलीला असा मोबाईल हवा आहे. तर ते काय करतात, इकडे तिकडे बघतात, कोणाचं लक्ष नाही आहे असं बघून तो पटकन उचलतात आणि आपल्या खिशात टाकतात आणि झटकन बँकेतनं बाहेर पडतात. घरी येतात आणि तो मोबाईल आपल्या मुलीला दाखवतात. मुलीला खूप आनंद होतो. ती म्हणते, "बाबा, आज एकदम कसा काय असा विकत आणलात?" पण त्यांचं आतलं मन त्यांना सांगत असतं, की आपण केलंय ते चांगलं केलं नाहीये. आपण आपली नसलेली वस्तू कोणाची तरी उचलून आणली आहे आणि हे पाप आहे, ही चोरी आहे. आणि ती सगळी हकीकत जी काय आहे, ती आपल्या मुलीला आणि बायकोला सांगतो. त्या मुलीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, "बाबा हो, तुम्ही इतके चांगले आहात. तुम्ही असं कधीच करत नाही आणि केवळ माझ्या हट्ट पुरवण्यासाठी अशी गोष्ट केली. तर तुम्ही तसं करू नका. हा मोबाईल ज्याचा आहे त्याला परत नेऊन द्या." त्या माणसाला पण आपली चूक कळते आणि तो बँकेत येतो आणि त्या मॅनेजरला सांगतो, काय घडलं ते सगळं सांगतो आणि तोपर्यंत ज्याचा मोबाईल विसरलेला असतो, तो त्याच वेळी तिथे बँकेत येऊन मॅनेजरला सांगत असतो आणि CCTV कॅमेऱ्यात ते बघत असतात, की हा मोबाईल नेमका कोणी उचलला आहे आणि तोच हा माणूस असतो. ह्याला खूप पश्चात्ताप होतो आणि झालेली चूक तो सुधारतो आणि आपली चुकी कबूल करतो. त्याचं प्रायश्चित्तसुद्धा तो अशा प्रकारे घेतो. आता ह्या गोष्टीत एक लक्षात घ्या, की त्याला मोह झाला. पण आपण चुकलो आहोत, ही त्याची बुद्धी जी होती, हा जो त्याचा सद्सद विवेक होता, तो दुसऱ्या क्षणी जागृत झाला होता आणि म्हणून त्यांनी आपली चूक सुधारली. इथे त्यांनी सत्याचे आचरण केले आणि वचनाने जे काही आहे त्याचे प्रायश्चित्तसुद्धा घेतले. बुद्धीचे ऐकले आणि विवेकाचा वापर केला. माणसाचा आणखी एक स्वभाव असतो, तो असा की कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय किंवा कर्तेपण तो स्वतःकडे घेतो. मात्र वाईट गोष्टीचे खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडतो. प्रसंगी तो परमेश्वराला सुद्धा दूषण देतो. कोणत्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टीचे कर्तेपण भगवंताचे नाही. चांगले झाले तर ते सुद्धा आपलंच कर्म आहे आणि वाईट झाले तरी ते सुद्धा आपलेच कर्मफळ आहे. वाईट फळ ज्याचे त्याचे कर्मानेच त्याला मिळत असते. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आपण जसा स्वीकार करतो, तसाच त्याचा परिणाम असतो. येथे एखादी सुरी ज्याप्रमाणे भाजी कापायला, फळं चिरायला किंवा अशा काहीतरी गोष्टी करण्यासाठी आपल्याला नित्य दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडते किंवा तीच सुरी एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा उपयोगी पडते. तिचा उपयोग कोण कशासाठी करतो त्याच्या सुरीला कोणतेच सुखदुःख नसते, कारण तिला चांगला किंवा वाईट कोणताच परिणाम भोगायचा नसतो. तसेच येथे भगवंताने दिलेल्या शक्तीचा उपयोग कोणी कसा करायचा हे ज्याचा त्याचाच स्वभाव ठरवितो. ना दत्ते तो काही देत नाही. परमेश्वर कोणाला काहीच देत नाही. प्राणी स्वभावतःच पाप किंवा पुण्य करत असतो. जंतू, सर्व जीव या सृष्टीतील प्रत्येक जीवाला कर्माचे फळ मिळत असते. एखादे कुत्रे किंवा मांजर श्रीमंताचे घरात वाढते, चांगले खाते पिते, आराम करते, त्याला घरातील इतर सदस्यांप्रमाणे सर्व सुख सुविधा उपलब्ध होतात. कित्येक वेळा तर हे प्राणी गाडीतून मालकाच्या बरोबर ऐटीत बसून प्रवास करतात. मात्र कित्येक बेवारस कुत्री मांजरी अन्नाचे शोधात फिरत भुकेल्या पोटी मरून जातात. माणूस आपल्या स्वार्थाप्रमाणे भगवंताचे वचनाचा अर्थ आपल्याला हवा तसा आणि अगदी आपल्या सोयीनुसार लावतो. पण ते तसे करणे खरे नाही. जो करतो तोच भरतो. इथे भगवंताचा संबंध नाही. असा अर्थ लावणारे स्वार्थी लोक
अज्ञानीच असतात. मात्र भगवंत सांगतात की समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः. इथे आपण थांबूया. श्लोक 16. ज्ञानेन तु तज्ज्ञाने येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. अर्थ, ज्यांचे ते अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झाले त्यांचे ज्ञान सूर्याप्रमाणे त्या परमश्रेष्ठ तत्वाला प्रकाशित करते. विवरण. मागील श्लोकात परमेश्वर कोणालाही सुख देत नाही किंवा दुःखही देत नाही. ते प्रत्येकाचे कर्माप्रमाणे ज्याला त्यालाच प्राप्त होते. मात्र अज्ञानी माणसे त्याचे कर्तृत्व परमेश्वराचे आहे असेच समजतात, असे भगवंताने अर्जुनाला सांगितले होते. या श्लोकात ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचे समोर परमात्म्याचा प्रकाश सूर्यासारखा व्यक्त होतो, त्याला त्याचा अनुभव येतो असे भगवंत सांगत आहेत. ते परमतत्व म्हणजेच प्रभू किंवा विभू होय. हे तत्व अव्यक्त असते. ते सामान्य माणसाला आकलन होत नाही आणि अज्ञानात गुरफटलेल्या माणसाला तर ते कळणारही नाही. आजच्या विज्ञान युगातील शास्त्रज्ञांनाही ते कळत नाही किंवा कळलेले नाही. पण विश्वामागे एक कार्यशक्ती कार्यरत आहे, ती अव्यक्त आहे असे सुज्ञ शास्त्रज्ञ मात्र मान्य करतात. ज्ञान प्राप्त होताच अज्ञान नष्ट होते. मनुष्य ज्या शास्त्राचे ज्ञान प्राप्त करतो त्यासंबंधी त्याचे अज्ञान दूर होते आणि हे तत्व प्रत्येक व्यावहारिक विद्येत किंवा गोष्टीत खरेच आहे. पण येथे ज्ञान शब्द परमात्म विषयक ज्ञानाचा द्योतक आहे. मोक्षविषयक बुद्धीला ज्ञान असे म्हणतात. ज्यावेळी अज्ञान खऱ्या अर्थाने नष्ट होते तेव्हाच ते परमतत्व आपल्याला समजते. अर्थातच अज्ञान हे आपोआप नष्ट होत नाही. ते ज्याचे त्याने नाहीसे करावे लागते. ते कोणी कोणाला देऊ शकत नाही. अगदी एखादा गुरुसुद्धा ते आपल्याला देत नाही, कारण ज्ञान मिळवावेच लागते. त्यासाठी अभ्यास, सतत म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागते. ज्ञान मिळाले की ते ज्ञानच त्या परमतत्वाला प्रकाशमान करते. प्रकाश म्हणजे प्र अधिक काश. प्र म्हणजे प्रकर्षाने आणि काश म्हणजे व्यक्त होणे. सूर्य जसा ही सृष्टी आपल्या प्रकाशाने व्यक्त करतो, तसेच ज्ञान त्या परम अव्यक्त तत्वाला व्यक्त करते. ज्ञानामुळेच ते परमतत्व ज्याचे त्यालाच कळते, कारण ते ज्ञान आहे ते अनुभवजन्य आहे आणि अनुभव हा नेहमी ज्याचा त्यानीच घ्यावा लागतो. अगदी एक छोटंसं उदाहरण देते गमतीचं, की आपल्याला लहान मुलाला आपण सांगतो की ते हाय ये हां तिथे जाऊ नको. पण त्या मुलाला ते काही हाय म्हणजे काय ते कळत नाही. तर कुठेतरी उदबत्ती ठेवलेली असते किंवा देवापुढे निरांजन लावलेलं असतं आणि ते मूल अगदी त्या प्रकाशाकडे असं आकर्षित होतं आणि ते त्याला हात लावून कधीतरी बघतं आणि त्या उदबत्तीचा जर चटका त्या मुलाला हाताला बसला तर तो हात मागे घेतो आणि परतच्या वेळी ते हाय आहे त्याला हात लावू नको असं आईने सांगितल्यावर त्या मुलाला नक्की कळतं की हाय म्हणजे काय आहे ते. तर असं हे जे ज्ञान आहे किंवा ह्या ज्ञानाचा जो अनुभव आहे तो ज्याचा त्यानीच घ्यायचा असतो आणि तेव्हाच त्याला ते काय आहे ते नक्की कळतं. असे आत्मज्ञान प्राप्त झाले की मग मी कोण आहे ते कळते. मी म्हणजे माझा देह नाही. देह, इंद्रिय, मन, बुद्धी म्हणजे मी नाही. खरा मी या सर्वांपलीकडे आहे आणि तो म्हणजेच आत्मा आहे. तोच परमात्मा आहे. हा सूक्ष्म व बीजरूप आहे. तो सर्वत्र भरून राहिलेला आहे. एरवी अव्यक्त भासणारे हे तत्व ज्ञान होताच व्यक्त होते, सूर्याप्रमाणे प्रकाशित होते. मात्र अज्ञानाचा नाश विवेकांचे साह्याने पण ज्ञानानेच होतो आणि अशा ज्ञानी माणसाला एकदा का त्या परमपदाचे दर्शन झाले की त्याची वृत्ती तेथेच तल्लीन होते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि आपण इथे थांबूया. श्लोक 17.
तद्बुद्धयस्तदात्मान तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ति कल्मषः. अर्थ, त्या परमात्म तत्वात ज्यांची बुद्धी रमली, त्यातच ज्यांचा आत्मा रंगला, त्यावरच ज्यांची निष्ठा स्थिर झाली व त्यातच ज्यांचे चित्त एकाग्र झाले, त्यांचे पाप या ज्ञानानेच धुतले जाते व ते जन्ममरणाच्या भोवऱ्यात सापडत नाहीत, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: ज्ञानाने अज्ञानाचा नाश झाल्यावर परमपदाचे दर्शन होते व तेथेच वृत्ती तल्लीन होते, असे मागील श्लोकात भगवंताने सांगितले आहे. अशा माणसाची बुद्धी तेथेच रमते, त्याच ठिकाणी त्याची निष्ठा स्थिर होते व चित्त एकाग्र झाल्याने त्याचे पाप नाहीसे होते, जन्ममरणाचा फेरा चुकतो, असे या श्लोकात भगवंत सांगत आहेत. निश्चय करणाऱ्या वृत्तीचे नाव बुद्धी आहे. त्यांना ज्ञानामुळे परमतत्व कळते. ते लोक आपली बुद्धी तेथेच स्थिर करतात, ती तद्रूप होते. मग ते परमात्म तत्वाला आत्मसात करून त्यात मिसळून जातात. निष्ठा म्हणजे नीटपणे स्थापित होणे. तत्परायण, तत् अधिक पर अधिक अयन. अयन म्हणजे मार्ग, पर म्हणजे श्रेष्ठ. त्या तत्वाशिवाय दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही. म्हणजेच एका परमतत्वाशिवाय अन्य कोणत्याही विषयाचे मागे ते ज्ञानी लोक कधी जात नाहीत. ज्ञानामुळे त्यांचे दोष पापे धुतली जातात. ज्ञानामुळेच माणूस निर्मळ मनाचा होतो. येथे वाईट वृत्ती अथवा पाप राहूच शकत नाही. म्हणूनच त्यांना पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्म येत नाही. तद्बुद्धया, बुद्धी तद्रूप होणे. तदात्माना, मन तद्रूप होणे. आत्मन म्हणजे मन. येथे मन व बुद्धी दोन्ही तद्रूप होतात असे सांगितले आहे. काही वेळा माणसाचे बुद्धीला पटते पण मनाला पटत नाही, किंवा मनाला पटते पण ते बुद्धीला पटत नाही. पण मन व बुद्धी दोन्ही परमात्म तत्वाशी एकरूप झाली तरच जन्ममरण टळते. कारण बुद्धीचे ठिकाणी परमात्म तत्वाचा निश्चय होतो, तेव्हा मन सुद्धा त्याचेच चिंतन करत असते, त्याचा म्हणजे परमात्म तत्वाचा अनुभव घेत असते. तन्निष्ठ, कायम एका तत्वात राहणे, तेथेच स्थित असणे. तत्परायण म्हणजे बरोबर जाणे. जसे पतिपरायण, पतीबरोबर सतत जाणे. त्याच तत्वात सातत्याने राहिले की देहबुद्धी अहंकार नाहीसा होतो. आपण त्या परब्रह्माशी एकरूप होतो. ज्ञान निर्धूत कल्मषाः. सत असतच्या विवेकाची वास्तविक जागृती झाल्यावर असतची संपूर्णपणे निवृत्ती होते. असतच्या संबंधाने पापपुण्याचे दोष निर्माण होतात व मनुष्य बंधनात अडकतो. असतची संपूर्ण विच्छेद झाल्यावर म्हणजे ते नाहीसे झाल्यावर पापपुण्य समाप्त होतात व जन्ममरणाचा फेरा चुकतो. अपुनरावृत्ती गच्छती. जन्ममरणरूपी परिभ्रमण करण्याच्या दुःखातून तो मुक्त होतो. चक्रवत परिभ्रमण किंवा पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म असा एक अर्थ आहे. शिवाय सुखदुःखाचे चक्र असाही एक अर्थ आहे. संसारात हे चक्र सातत्याने सुरूच असते. मात्र मन व बुद्धी दोन्ही परमात्ममय झाली तर ही सुखदुःखे माणसाला बाधा करत नाहीत, असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 18. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. अर्थ, ज्ञानी लोक, विद्याविनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि कुत्र्याचे मांस खाणारा चांडाळ या सर्वात समभावाने स्थित असलेल्या ब्रह्मास पाहतात. विवरण: ज्या ज्ञानी माणसाची वृत्ती परमात्म तत्वात स्थिर झाली आहे व त्यामध्येच ज्याचे चित्त एकाग्र झालेले असते,
त्याला कर्माची बाधा होत नाही. पाप नष्ट झाल्याने जन्ममरणाच्या चक्रात तो सापडत नाही, असे मागील श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले होते. या ज्ञानी माणसाची व्यवहारात ही दृष्टी सम असते, कारण त्यांना सर्वत्र ब्रह्मदर्शनच होत असते, असे या श्लोकात सांगितले आहे. सर्व चराचर विश्वात एकच परमतत्व भरलेले आहे. म्हणजे भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे की मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव, किंवा सर्व प्राणीमात्रांचे अंतःकरणात व त्यांच्या बाहेरही माझीच म्हणजे भगवंताचीच व्याप्ती आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता, असं 10व्या अध्यायात सांगितलं आहे. म्हणूनच पंडित म्हणजे विवेकी ज्ञानी लोक सर्वच समबुद्धीने पाहतात. यापूर्वीही भगवंताने पंडिताची व्याख्या सांगितली होती. आपल्या लक्षात असेल तरी पण इथे परत एकदा उद्धृत करते. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः, किंवा यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधा. संकल्परहित निरीच्छ माणसाला हत्ती, कुत्रा, गाय, चांडाळ, ब्राह्मण हे सर्व समानच असतात. म्हणजेच वेदसंपन्न ब्राह्मणाशी ज्या प्रेमाने आदराने तो बोलेल, त्याच प्रेमाने एखाद्या चांडाळाशी सुद्धा तो वागेल. आपल्याला एकनाथ महाराजांची श्राद्धाच्या दिवशी या लोकांना म्हणजे महारवाडी येथील सर्व लोकांना त्यांनी जेवायला बोलवलं होतं. कारण की काय झालं, त्यांनी स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि त्या स्वयंपाकाचा सुगंध सर्वत्र पसरला होता आणि ह्या लोकांना ते जेवण्याची खूप इच्छा झाली. म्हणून त्यांनी ब्राह्मणांच्या आधी ह्या लोकांची पंगत वाढली होती. कारण की त्यांना माहिती होतं की ह्यांच्यात सुद्धा तेच परमतत्व स्थित आहे. किंवा प्राणीमात्रांशी वागताना सुद्धा त्याच प्रेमभावाने ते वर्तन करतात. उच्च नीच हा भेदभाव ते करत नाहीत. सर्व प्राणीमात्रांमध्ये असलेल्या ईश तत्वाचा विचार केला तर कोणामध्ये भेदभाव उरतच नाही. संत व ज्ञानी लोक यांची दृष्टी सम असते. त्यांना सर्वत्र ब्रह्माचेच रूप दिसते. म्हणून माऊली म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, किंवा भगवंताच्या भाषेत वासुदेव सर्वमिती, अशी त्यांची मनस्थिती असते व तसे त्यांचे आचरण सर्वांशीच असते. आजसुद्धा ज्ञानोबा तुकोबा यांचे अनेक भक्त वारीमध्ये किंवा एरवीसुद्धा लहान मोठा, स्त्री पुरुष, वर्ण जाती असा भेद न बाळगता एकमेकांचे पाया पडतात. भारतीय संस्कृतीत हा विचार जनमानसात खोलवर रुजलेला असल्याने आपल्याकडे जे काही सण आहेत तर त्याचं सुद्धा हे एक प्रतीक आहे की सर्वत्र आपण भगवंताला किंवा परमेश्वराला पाहतो. उदाहरण सांगायचं झालं तर नागपंचमी, वटपौर्णिमा, बैलपोळा, वसुबारस या दिवशी अनुक्रमे आपण नाग, वडाचे झाड, बैल, गाय यांचे पूजन करतो. हा समभाव सर्व प्राणीमात्रात असलेल्या परमेश्वरासाठीच तर आहे. मात्र येथे एक विवेक बाळगायला लागतो आणि तो म्हणजे सर्वांना समान वागविताना त्यांच्यातील शरीरभेद व निसर्गदत्त गुणांचा विचार करावा लागतो. म्हणजे गाय, कुत्रा, वाघ यांचेकडे समत्वाने पाहताना जसे गायीशी किंवा कुत्र्याशी आपण वागतो तसे वाघाशी वागता येणार नाही. किंवा गाय गवत खाते म्हणून ते कुत्र्याला दिले तर चालणार नाही. सम वागणे म्हणजे प्रत्येक प्राण्याला त्याचे भुकेचे वेळी त्यांचा त्यांचा योग्य आहार द्यायचा. सर्वांशी प्रेमभाव एकच हवा, पण वर्तनातील भिन्नता पाळावीच लागते. अशा वेळी व्यवहारातील, देशकालातील, समाजातील चालीरीती यांचे सुद्धा भान ठेवावेच लागते. प्रत्येक ठिकाणी विवेक महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे सोन्याचे विविध अलंकार तयार केले तर ते वेगवेगळ्या अवयवांचे ठिकाणी घातले जातात. सोने एकच आहे म्हणून हातातील अलंकार गळ्यात किंवा पायावर घालून चालत नाही. त्याचा उपयोग भिन्न,
पण त्यातील तत्व एकच आहे, ते म्हणजे सोने. येर अलंकार हे वरचिलेकडे लेतयाचे निभावे, असं माऊली सांगतात. इथे थोडासा विस्तार होणार आहे, पण तुम्हाला ह्याच संदर्भातली शंकराचार्यांची एक गोष्ट सांगते. शंकराचार्य असंच गीतेवर विवेचन करत असतात आणि तेव्हा त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे खालच्या जातीतील लोकांना त्यांच्या तिथे आतमध्ये त्या आश्रमात प्रवेश नव्हता. पण एक तिथे साफसफाई करणारा जो त्यांचा माणूस होता, तो बाहेर बसून रोज हे गीतेचे विवेचन ऐकत असे. आणि एक दिवस नेमका हा आपला आजचाच श्लोक आहे, तो तिथे विवेचनासाठी सुरू असतो. त्या माणसांनी ते सगळं मन लावून ऐकलं आणि मग सर्व प्रवचन संपल्यावर आचार्य जेव्हा बाहेर आले, तेव्हा त्यांनी त्यांना दुरून नमस्कार केला आणि त्यांनी सांगितलं, की आज जे तुम्ही काही सगळं सांगितलं आहे ते मला नीट कळलं आहे. तर हा जर तुम्ही भेदभाव मानत नसाल आणि हे जर तुम्ही सांगितलेलं तत्त्वज्ञान खरं असेल, तर उद्या तुम्ही माझ्याकडे जेवायला या. आता सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं, की आता शंकराचार्य त्यांच्याकडे कसं काय जेवायला जाणार ना? पण शंकराचार्य अगदी दुसऱ्या क्षणाला त्याला सांगतात, की हो, आम्ही 12 वाजता तुझ्याकडे जेवायला येऊ. त्याप्रमाणे त्यांचं ठरतं. हा गृहस्थ आपल्या घरी जातो, तिथे स्वच्छता करतो. दुपारी 12 वाजता सर्व जय्यत तयारी करून ठेवतो. पानं घेतो, रांगोळ्या काढतो, काय जे केलेलं असतं ते सगळं वाढायची या तयारीत ठेवतो. आणि 12 वाजता, बरोबर 12 वाजता तो त्यांची वाट बघत थांबतो. तेवढ्यात काय होतं, तिथे एक कुत्रं येतं आणि कुत्रं त्या पानं जिथे मांडलेली असतात तिथे जातं. तिथे गेल्याबरोबर त्याचा विटाळ होईल म्हणून ह्या माणसाने त्याच्या पाठीत जोरात एक काठी मारली आणि त्याला हकलून लावलं. आणि वेळ गेला असा गेला. शेवटी दुपारचे 4 वाजून गेले, तर शंकराचार्य काही त्याच्याकडे आले नाही. आणि त्याला कळून चुकलं, की हे फक्त बोलायचंच गोष्टी असतात, हे काही आपल्याकडे जेवायला येणार नाहीत. पण आज मात्र या गोष्टीचा त्यांना जाब आपण विचारायचाच. म्हणून संध्याकाळी शेवटी कंटाळून हा माणूस शंकराचार्यांच्याकडे येतो आणि तो म्हणतो, की आचार्य, अहो तुम्ही तर काही तुमचा शब्द पाळला नाही. तर आचार्य म्हणले, अरे असं काय करतोस? मी माझा शब्द पाळला होता, मी आलो होतो, पण तू तर मला काठी मारून हाकलून दिलंस. हे बघ माझ्या पाठीवरचा वळ. आणि आता त्या माणसाच्या लक्षात आलं, की नुसतं तोंडाने सर्वत्र एकच परमेश्वर आहे असं म्हणून चालणार नाही. आपल्याला हे समजलं म्हणजे फक्त शब्दाचा अर्थ कळला, पण आपल्या कृतीत तो उतरला नाही आणि मग तो माणूस खजील झाला. इथे लक्षात घ्या, की कुत्र्यामध्ये असलेले ते तत्व त्या माणसाला ओळखता आले नाही आणि आपल्या कृतीतून आचार्यांनी ते त्याला दाखवून दिले. आता अशा प्रकारचे साम्यवादी वर्तन स्वतः भगवान श्रीकृष्णाने आचरून दाखवले आहे. म्हणजे कसे, की रानात गायी चारायला गेल्यानंतर ते सर्व आपल्या मित्रांची शिदोरी एक करून ती सर्वांनी वाटून खायची, असा ते एक आपला व्यवहार ठेवतात. त्यामध्ये गरीब श्रीमंत असा भेद नव्हता. श्रीकृष्णाचे मित्रसुद्धा कसे होते, तर एक लंगड्या, एक बोबड्या, एक पांगळा असे शारीरिक दुर्बलता असलेले होते. तसेच त्या गावातील धष्टपुष्ट, बलवान, वयाने लहान मोठे सर्वजणच होते. पण त्यांच्याशी श्रीकृष्ण त्याच प्रेमभावाने वागत होते. अगदी सुदामासारखा गरीब ब्राह्मण मित्र सुद्धा त्याला एखाद्या राजपुत्राप्रमाणे तितकाच आदरणीय आणि प्रिय होता. या सर्वांशी त्यांचे मैत्रीचे सारखेच नाते होते. आता या पंडिताजवळ असलेला समभाव का असतो, ते ज्ञानदेव सांगतात, की यांचे जवळ किंचित सुद्धा अहंभाव उरलेला नसतो. अहंभावामुळेच भेद निर्माण होतो. माऊली सांगतात, येथ भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला व्हावा, तो आधीच नाही आघवा, आता विषमू काही. तो अहंकार नसल्यामुळे सर्वत्र समभावच उरतो. येथे व्यवहाराची संभावना नाही, तर सर्वांतर्गत असलेले परमतत्व एकच आहे, ही समानता किंवा समता आहे. व्यवहारातील भेद त्यांचे स्वभावतःच असलेल्या गुणधर्माप्रमाणे वेगवेगळेच असतात. ते तसे राहणारच. जसे एका हाताची 5 बोटे आहेत, त्यामध्ये तर्जनीचा उपयोग निर्देश करण्यासाठी असतो,
पण अंगठा किंवा करांगुली दाखवली तर त्याचा अर्थ वेगळा होतो. आणि एक लक्षात घेतले पाहिजे की विश्व निर्माण करताना भगवंताने विविधता निर्माण केली आहे आणि या सर्वांमागे परमतत्व मात्र एकच आहे आणि हेच खरे समतेचे लक्षण आहे. जसे आपल्याला चिमटा घेतला तर त्रास होतो, तसेच दुःख इतरांना सुद्धा होते हे जाणणे फार महत्त्वाचे असते. आणि याच अर्थाने सर्वत्र समदर्शिनः, सर्वत्र समबुद्धयः किंवा समसर्वेषु भूतेषु अशी वचने गीतेमध्ये आलेली आहेत. इथे आपण थांबूया.